जय मुक्ताई. श्री दासमुक्ता लिखित काम बांधवडी काळ केला देशोधडी ह्या अभंगावरील कीर्तन सातवे. काम बांधवडी काळ केला देशोधडी तया माझे दंडवत कपी कुळी हनुमंत. शरीर वज्रा ऐसे कवळी ब्रह्मांड जो पूछे रामरायाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका. आशंका महाराजांना उद्देशून. आपल्या ताठर वक्तव्याचं एकंदरीत तात्पर्य हे निघतं की आपण फुगलात. समाधान. महाराज म्हणतात नाही, एवढं मनाला लावून घेऊ नका. मनावर येण्यासारखे विचार तर अजून व्यक्तच केले नाहीत. महाराज म्हणतात खरं तर असं आहे, तत्वाची पायमल्ली करणाऱ्याची, तत्वे पायदळी तुडविणाऱ्याची होईल त्या मार्गानं असेल त्या पर्यायानं करायला पाहिजे ती फजितीच. होईल तैसे बळ फजित करावे ते खळ. अशांना प्रसंगी ताडण केलं तरी पाप नाही. तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडणाचे. महाराज म्हणतात काय करू रे देवा, माझ्या हातात सत्ता नाही म्हणून, नाहीतर यांची वाटच लावली असती. काय करू देवा, सत्ता नाही हाती, दंडुनी पुढती लावू वाटे. अशांना दंड करण्यात मला इतकिंचितही भीती नाही, वाटूही नये भीती अशांना दंड करण्यात. तुका म्हणे भयन धरी मानसी, ऐशी यांचे विशी करिता दंड. आशंका दादागिरी करायला सांगता. समाधान नाही, दादागिरी नाही ही. म्हणजे खोट्या अहंकारावर जगणाऱ्यांची स्वतःची आभासिक प्रतिष्ठा कमी होऊ नये म्हणून सज्जन प्रवृत्तीवर हल्ला चढविण्यासाठी गुंड लावणारी अशा स्वरूपाची ही दादागिरी नाही, तर तत्व जोपासन आहे. खोट्या अहंकाराची पूजा नाही, तर तत्वनिष्ठा आहे. आशंका महाराजांना उद्देशून. म्हणजे मग आपण कुठे झुकतच नाही म्हणायचं तर. समाधान. महाराज म्हणतात नाही, तसंही नाही. कुठे झुकत नाही असंही नाही, पण कुठेही झुकत नाही हे मात्र खरं. तेच जिथं दिव्यत्वाची प्रचिती असेल तिथं माझे कर जुळल्या वाचून राहत नाहीत. जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती. आहे ना दिव्यत्व, मग असे ना का प्रकृती माकळाची. तया माझे दंडवत, त्याला माझे साष्टांग दंडवत. पण कशावर भाळून? महाराज म्हणतात दिव्यत्वावर. समाजकार्य, राष्ट्रकार्य आणि देवकार्य करण्याकरिता अत्यावश्यक असलेलं नैतिक बल, आत्मबल, ब्रह्मबल आणि क्षात्रबल या बलांनी युक्त व निस्पृह असं हनुमंतरायांचं व्यक्तिमत्व. म्हणून तया माझे दंडवत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवन सुख स्वास्थ्यानं संपन्न होण्यासाठी गरज आहे ती शरीरबल, नैतिक बल आणि आत्मबलाची. शरीरे जर लुचकी असतील, मने जर कुचकी असतील आणि विचार जर दुर्बल असतील तर सर्वच क्षेत्रात सर्वांगीण अधपतन हे निश्चित. बहुतांशी दृश्यही बघायला मिळतं ते असंच. थोबाळाकडे बघितलं की वाटतं जणू याच्या तोंडावर कुणी गोवरी फोडली. फोडिली गोवरी ऐसा दिसे तोंडावरी, जो पाहावा तो असाच. हो, तर आहे त्यात समाधान एकाचही दिसत नाही. निपुतीही रडे, एक पुतीही रडे, सात पुतीही रडे. एक दोन जणांची गोष्ट आहे काही तर नाही. नहीं एक दो सब संसार, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. का म्हणून ही दुःख प्रतीती? तर सर्वांगीण शक्तिहीनत्व हेच त्याचं कारण. ना शरीरबल, ना नीतिबल, ना आत्मबल. मग असं असेल, नाहीतर कसं असेल? असंच असेल, दुसरं कसं काही असेल. विवेकानंद म्हणतात इफ यू वॉन्ट टू हॅपीली लाईफ, बी स्ट्रॉंग फर्स्ट फिजिकली, मॉरली, स्पिरिच्युअली. अर्थात सुखी जीवन जगण्याची इच्छा करीत असाल तर पहिल्यांदा शरीर बलानं संपन्न व्हा. विद्यार्थ्यांनी गीताच वाचत बसू नये, व्हॉलीबॉल फुटबॉलही खेळावं. तदनंतर अथवा त्याचबरोबर संपन्न व्हा गीतोक्त नीतिबलानंही नि आत्मबलानंही. अर्थ असा की व्यक्तिगत नि सामाजिक राष्ट्रीय जीवन अधिकाधिक उन्नत आणि स्वतःकरिता दुसऱ्याकरिता आनंददायी होण्यासाठी गरज आहे ती शरीर बलाची, नीतिबलाची नि आत्मबलाची.
या सर्वच बलांनी संपन्ननी समृद्ध असं हनुमंतरायांचं व्यक्तिमत्व, म्हणून तया माझे दंडवत. त्यांचं शरीर बल केवढं, तर तुकाराम महाराज सांगतात, शरीर वज्रायसे, पर्वतावर आघात केल्यानं नव्हे, सहज पडलं तरी पर्वताचं देखील पीठ व्हावं, असं जे इंद्राचं वज्र नामक अस्त्र, त्या वज्रतुल्य ज्यांचं शरीर, पुच्छानं शेपुटानं ब्रह्मांड कवळावयाची ज्यांची ताकद, तया माझे दंडवत. आपल्या स्वविरचित 2 अभंगातून श्री दासमुक्ता हे हनुमत स्तुती करून वंदन करतात. त्यातील पहिल्या अभंगाच्या 3ऱ्या कळव्यात हनुमंतरायांचं शरीर वज्र समान का म्हणून याचं उत्तर सापडतं. याचा विचार करण्यापूर्वी, अर्थात हनुमंतरायांचं वज्रतुल्य शरीर, त्यांचं कपिकूळ, कामावर काळावर त्यांनी संपादन केलेला विजय, त्यांची अलौकिक दास्यभक्ती, अशा त्यांच्या परमपावन चरित्राचं यशोगान करून पवित्र तर होऊच, पण तत्पूर्वी श्री दासमुक्ता विरचित अभंगातील ध्यानपूर्वक आशीर नमस्क्रिया वस्तुनिर्देश रूप मंगलाचरणानं या चरित्राचा श्री गणेशा करू. वंदी पदधुली या शीर्षकानं श्री दासमुक्ता एका अभंगात हनुमंतरायांचं ध्यान करतात. ते असं: अंजनी गर्भसंभूता वातात्मजा धुरंधरा राजा रामकार्य, रामाचा तू प्राण राम तुझा प्राण, करी तसे ध्यान भक्ती भावे, कर्दन काळ तू राक्षसांचा निका, अब्धी उल्लंघका नमो नमः, कुमार तू ब्रह्मचारी महाबली, वंदी पदधुली दासमुक्ता. नमो नमः या शीर्षकानं दुसऱ्या एका अभंगात ते वस्तू निर्देश रूप पण सगुण रूपाचं मंगल करतात. पवन आत्मजा ज्ञानी अग्रगण्या, वक्तृत्व नैपुण्या नमो नमः, ब्रह्मचार्यांमाजी नमो सर्वश्रेष्ठा, नमोजी वरिष्ठा बुद्धिमंता, नमो नमोजी ज्ञानगुण सागरा, अंजनी कुमरा नमो नमः, शंकर सुवन रुद्र अवतारा, नमोजी शंकरा मूर्तिमंता, वंदी दासमुक्ता श्रीराम सेवका, जी भक्तरक्षका नमो नमः. बिभीषणकृत हनुमत स्तोत्राचा मराठी अनुवाद करताना श्री दासमुक्ता आशीर्वादासाठी नमस्कारपूर्वक हनुमत चरित्र कथन करतात. बिभीषणकृत हनुमान स्तोत्राचा मराठी अनुवाद. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुवे नमः, श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. ओम नमोजी हनुमंता, नमस्कारी तो पवनसुता, अंजनी कुमर श्रीराम भक्ता, ठेवितो माथा पादपद्मी, मुखचंद्र वर्ण श्याम, मैत्री संस्थापक सुग्रीव श्रीराम, समुद्र लंघुनी लंका भस्म, केली प्रणाम वानरवीरा, आकाशोदरगामिने लंका प्रासाद भंजने, दीर्घ लांगुल धारिणे भयहारिणे नमो नमः. श्रीराम मुद्राधारका, अशोकवन विध्वंसका, वनपाल शिरच्छेदका, असुरांतका नमो नमः. सीताशोक विनाशका, मेघनाद मखध्वंसका, रावणांत कुलच्छेदका, श्रीराम सेवका नमो नमः. शरीरकांती सुवर्ण प्रतप्ता, सुमित्रानंदन विजय प्रदाता, श्रेष्ठ वीरा श्रीरामदूता, वायुसुता नमो नमः. राक्षस शत्रु एवं भूत संहार करता तू हे समस्त, लक्ष्मणांग महाशक्तिघात, विनाशक क्षत नमो नमः. अक्षकुमार वध करता, लक्ष्मण प्राण प्रदाता, वृक्ष वानर जीवनदाता, केसरी सुता नमो नमः. नमो शस्त्रास्त्र विनाशना, शत्रु सैन्य बल मर्दना, विष शत्रु ज्वरनाशना, प्रभु हनुमाना नमो नमः. महाभैरिपु संहारका, मंत्र यंत्र स्तंभनकारका, उदकी शिरातारका, भक्तरक्षका नमो नमः. बालार्क मंडल ग्रासका, शत्रु माया विनाशका, रामाज्ञ लोकपालका, भवतारका नमो नमः. आयुधे नखानी दात, शस्त्रवृक्ष विशाल पर्वत, वदार्थी राक्षस भूत, प्रतिग्रामी स्थित नमो नमः. एकमात्र बाल ब्रह्मचारी, रुद्र रूप अवतारी, सर्व स्वरूप आकाशाचारी, वज्र शरीर नमो नमः. वस्त्रापुले कौपिन, श्रीराम भक्ती नित्यलीन, दिशा प्रकाशक दक्षिण, दिनकर समान नमो नमः. कांती समशत चंद्रिका, कृत्या आघात व्यथा नाशका, सर्व क्लेश निवारका, विजयधारका नमो नमः. मैत्री पार्थ संग्रामी, स्वामी आज्ञे केली तुम्ही, विजय प्रदाता संग्रामी, नमितो तुम्हामी पुन्हा पुन्हा. भक्तांचे दिव्य वाद विवाद, अंतिम आपण निर्विवाद, किलकिला बुबुक पूर्वक शब्द, घोर प्रसिद्ध नमो नमः. सर्प अग्नि व्याधी स्तंभका, वनफलाहार संतृप्तका,
महानवेशिळा सेतू बंधका वनविहारका नमो नमः. या स्तोत्राचे करिता पठन वादविवादी संग्रामी दारुण सिंहव्याघ्रादी चोरापासून महावनीन भय प्राप्ती दैवी भौतिक भय स्थावर जंगम विष भय व्याधिराज शस्त्र भय जल सर्प भय ग्रह भय दुर्भिक्ष प्राण संकट महावृष्ट्यादी सरसकट भय सर्वथा होई नष्ट. हा स्तोत्र पाठ केलिया न होई कदा भयप्राप्ती. त्रिकाल पाठ नित्य प्रती केलिया संपूर्ण कामनापूर्ती. संशय चित्ती नसावा. स्तोत्राचा या विभीषण कृत गरुडे पाठ केलाने मस्त. मनुष्य केलिया भक्तियुक्त करतलगत सर्वसिद्धी. श्री सुदर्शन संहिता विभीषण गरुड प्रसंगता. हनुमत स्तोत्र निर्माता रावण भ्राता विभीषण. केले त्याचे भाषांतर स्मरून या हनुमतवीर. दास मुक्तामी पामर काय उत्तर बोलावे. नमो ज्ञानी अग्रगण्या नमो वक्तृत्व नैपुण्या नमो सवितुर्वरेण्या शरणागता शरण्या नमो नमः. इति दास मुक्ता विरचित मराठी माझी अनुवादित हनुमत स्तोत्र विभीषण कृत. नमो हनुमंत नमो नमः. श्री सीताराम चंदार्पणमस्तु. श्री दासमुक्ता विरचित हनुमंतरायांच्या आरतीत शेवटच्या कडव्यात श्री दासमुक्ता श्री हनुमंतरायांचं श्रेष्ठ ज्ञानी भक्ता अशा शब्दात वर्णन करतात. ही आरती देखील थोडक्यात हनुमंतरायांचं चरित्रच कथन करते. प्रथम ती आरती अशी. आरती हनुमंतरायाची. जय हनुमतवीरा अंजनी कुमरा महारुद्र अवतारा जय हनुमतवीरा. केसरी नंदन शंकर सुवन होसी पवन तनय ही सर्व रूपे कल्प भेदे तुची आंजनेय. राम सेवे लागी अवतरसी तू मूर्तिमंत शंकरा जय हनुमतवीरा. भक्ती पथ प्रदर्शका यश बल बुद्धी प्रदायका वंद्य ब्रह्मादिका भक्तरक्षका श्रीराम सेवका. चिरंजीव वज्र देहधारी तू ज्ञान गुण सागरा जय हनुमतवीरा. वरिष्ठ बुद्धिमंता अभय वैराग्य ज्ञान भक्ती प्रदाता श्रेष्ठ ज्ञानी भक्ता ओवाळितो सद्भावे दासमुक्ता. शूरवीर धीरा कृपाळू उदारा अगाध गहन गंभीरा जय हनुमतवीरा. श्रेष्ठ ज्ञानी भक्ता अर्थात तुकाराम महाराजांच्या शब्दात रामरायाचे सेवकच रामरायाचे भक्तच पण ज्ञानी भक्त. श्रेष्ठ असे ज्ञानी भक्त. श्रेष्ठ ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे शिवम भूत्वा शिवम यजेत अर्थात देवहून देवाची सेवा करणारे असे पंचपुरुषार्थी भक्त. गीता ज्ञानेश्वरीच्या शब्दात मम साधर्म्य मागता अर्थात भगवान म्हणतात मी जैसा अनंतानंदू जैसाची सत्य सिंधू तैसेची ते भेदू उरेची ना. आम्हा तया परस्परे बाहेर नामाचीच अंतरे वाचुनी आतुवट वस्तू विचारे मी तेची ते. एक अंगी दोन झाले ती निर्माण देव भक्तपण स्वामी सेवा. याचं कारण धरिले नारायणे भक्ती सुख. अद्वयाची द्वय झाले ते कारण. ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात भक्ती सुखालागी आपण पे दोही भागी वाटून या अंगी सेवकही बानी. येरा नाम मी ठेवी मग भजतया चोज बरवी न भजतया हे दावी योगिया जो. एका अंगी दोन या आशयाचा राम हनुमंत यांचे एकरूपत्व सिद्ध करणारा श्री दासमुक्ता यांचा एक अभंग आहे. तो असा. राम हनुमंत रूपे एक राम रा हा राम म महारुद्र रा राम बरोबर परम म मारुती बरोबर शिव बरोबर हा परमशिव राम रूप. रामची हा शिव हाची शिव राम राम बरोबर शिवराम बरोबर शिव गा हा. रा हा प्रेम कृष्ण म बरोबर राम परम म बरोबर राम बरोबर रा राम म मारुती म बरोबर राम हा वासुदेव रा परम शिवरूप तो म हनुमंत. स्वामी भृत्यरूपे प्रेमाची या लागी रामची दो भागी प्रेमरूप. दासामुक्ता राम बरोबर हनुमंत राम अंग भागवाम सव्य गाहे. जय मुक्ताई जय दासमुक्ता.